तर असं सगळं होत असतं. तर चालतंय, तर काय करायचं, बंद पडली त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही आपण. तर सर्व्हिसिंग केलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि वेळेत पोचायचं होतं म्हणून तयारीनिशी अगदी. आता मला गरम होतं खरं तर, आज पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे, बघू शकता आपण. आणि तिने दिलेला आहे मला आज त्रास, तशी ती त्रास देत नाही कधी, पण आज काय कुणाच ठाऊक असं झालेलं आहे माझ्या बाबतीत. तर ते फार म्हणजे माझ्यासाठी थोडंसं वाईट वाटतं की असं का बरं झालं, का बरं झालं, असं काय झालं असेल तिला. तर बघूया, अशी सगळी जर्नी असते, असं परडेचं रुटीन असतं. आणि मग थोडंसं गडबड होतेच बरं का, होते नाही अशी नाही, गडबड होतेच. तर मी देवाला एवढीच प्रार्थना करत होती की रिटर्न येईस्तोपर्यंत पाऊस व्हायला नको, की जेणेकरून मी व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थित घरी पोचेल. आणि काय नाही, शेवटी आमदार साहेब लोकल पातळीत नक्कीच प्रयत्न करतील आणि आमचे हक्क नक्कीच ऐकतील, अशीच आशा घेऊन चालली होते. त्याच्यामुळे मग बघूया, आता स्टाफला फोन करते. मला तर जमणार नाही आहे, ते लोक आलेले आहेत, पण चला, एक आपलं एक काम आहे, आपलं एक कर्तव्य आहे, त्याच्यामुळे कुठे मला माघार घ्यायला नाही आवडत, कारण द्यायला तर बिलकुल नाही आवडत. मुलांची रांग दिसली पण आता खूप लांब होते आणि निसर्गाच्या संगतीत ते बघायला मिळतं. मग मुलाला बोलवलं, त्याला म्हटलं बाळा तू ये, तो येतो गाडी घेऊन, थोड्याशा अंतरावर आहे ना, म्हणून मग त्यालाच बोलवलं. आणि दुसरं कोण आता मदत करणार नव्हतं, त्यालाही वेळ होता म्हणून, नाही तर अजून दुसरं काहीतरी जुगाड करावं लागलं असतं. आता तो येतोय, तर म्हटलं बघूया. तर आहोंना फोन केला, तेव्हा आहोंनी सांगितलं त्याचा क्लू की एक छोटासा पाईप आहे, तो निसटतोय आणि तो निसटलेला असावा आजही. तर गाडी छान, त्या लोकांनी गाडी छान चालवली. 10 ते 12 दिवस मी त्यांच्या हातामध्ये गाडी दिली, त्यांनी गाडी चालवली तेव्हा प्रॉब्लेम झाला नाही, आणि माझ्याकडे गाडी आली आणि तेव्हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघू शकता आपण असं. पण आता काय करायचं, टेन्शन घेऊन प्रश्न सुटणार नाही एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे टेन्शन नाही आलं मला, त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढूया. आता टेन्शन घेऊन काही उपयोग नाही आहे. आहोंना सांगितलं की सर्व्हिसिंगची जी आपली स्लिप आहे ती घेऊन या, त्याच्याकडे आपण तक्रार करूया की असं का झालं बरं, 10 दिवसामध्येच का झालं. आणि असं सगळं पार करून पुढे जावं लागतं. पार करणं फार अवघड आहे, पण तरी प्रवास करत राहायचा, अगदी हरून जायचं नाही, हे मनाशी अगदी घट्ट ठरवलेलं आहे. तर चला फॅमिली, मग आता मी बोर होणार आहे बाळ येईस्तोपर्यंत किंवा आता घरी जास्तोपर्यंत. तर म्हटलं बघा, तुम्हाला असं तिचं स्ट्रगल दाखवायचं होतं की कसे प्रसंग येतात, त्यांना कसं सामोरं जावं लागतं न डगमगता. तर डगमगून टेन्शन घेतलं असतं तर काय झालं असतं, पण काही नाही, टेन्शन काही घ्यायचं नाही आहे, काम करतच राहायचं आहे. तर चला, तुमची साथ मिळते, फार छान वाटते खरं तर. अशीच साथ देत राहा, असाच सपोर्ट करत राहा, तुमची मी नेहमी ऋणी राहीन. आणि असंच समाजकार्य होत राहो. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.